जत जिल्हा सांगली येथील सर्व सेवा सोसायटीचा ठराव ज्येष्ठ नेते सुरेशराव शिंदे सरकार यांच्या नावावर जत शहरात वाजवली फटाक्यांची आतिषबाजी। जत जिल्हा सांगली येथील जत सर्व सेवा सोसायटीचा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा ठराव आज जत तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी सभापती माननीय सुरेशराव शिंदे सरकार यांच्या नावावर मिळाल्यानंतर आज जत येथील मार्केट कमिटीच्या समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भव्य अशी आतिषबाजी करण्यात आली। यावेळी ज्येष्ठ नेते माननीय मच्छिंद्र वाघमोडे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन माननीय प्रकाश देवपळे, अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष असलम हुजरे, जिल्हा परिषद सदस्य रमेश देवऋषी, ज्येष्ठ नेते अशोक बन्नेनावर, जत शहर भाजपचे अध्यक्ष अण्णा बिशे, नगरसेवक गौतम आयवळे, नगरसेवक श्री हिरवे, राष्ट्रवादीचे जत शहर अध्यक्ष शफीकबाई इनामदार, युवा नेते व नगरसेवक स्वप्नील शिंदे, युवा नेते बाजी केंगार, माजी सरपंच प्रतापराव शिंदे, प्राध्यापक लक्ष्मण कदरे, महबूब गमडी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते। बँकेला जो ठराव द्यायचा होता त्या संदर्भात गेले अनेक दिवस बऱ्याच मुलांनी झाल्या, ओहापोह झाला आणि आजच्या या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वंदनाव साहेब, आमचे मित्र अण्णा विशेष आहे, त्याचबरोबर पटेल साहेब असतील, त्याचबरोबर आमचे अप्पू बेडगे असतील, ती अण्णा असतील, त्याचबरोबर या सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी असलेले आमचे नेते आदरणीय अप्पाजी पवार साहेब, त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र मच्छिंद्रांना वाघमोडे साहेब यांनी आमच्यावरती अतोनात प्रेम केलं, माझे अण्णा गौतम आयवळे साहेब असतील, या आणि आमच्यावरती प्रेम करणारे आपण सर्व आमचे तरुण मंडळी, आज जो आमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे तो निश्चितपणानं मी या विश्वासाला पात्र राहीन। गेले अनेक वर्षे जवळजवळ 7-8 टर्म आपल्याकडे जी सोसायटी आहे, याही वेळेला सोसायटीचं इलेक्शन लागलं त्यावेळेला 13-0 आपण केलेलं आहे आणि काय भांडकुळ्यांना इलेक्शनमध्ये एकही सीट निवडून आणता येत नाही, परंतु ही भांडकुळी या संस्थेच्या बँकेसाठी ठरावाला 8 तास त्यांचा चाललेला होता। अरे हेजड्यानं तुमच्या जर दम असला तर ज्या वेळेला ही सोसायटीचं इलेक्शन लागेल, किरणजी असोत, आमचे कोकळे साहेब असोत, त्याचबरोबर पत्रकार आमचे करगणी साहेब असतील, आमची तुम्हाला विनंती आहे की ह्यांच्या जर हिंमत असेल तर या मंडळींनी सोसायटीचं इलेक्शन लावावं आणि एखादी सीट तरी निवडून आणावी। या टर्मला आम्ही 13च्या 13, 14-15च्या फरकानं या सीटा निवडून आणल्या। फक्त ती 13च्या 13 सीटा आमच्याच होते, पण आमच्यातली बी काही मंडळी यांना पोच लावून खोटे नाट्या माहिती सांगून त्यांनी आमच्यापासून बाजूला केलं, परंतु शेवटी ही सगळं आमची माणसं ही आमचीच आहेत, त्यामुळं आम्हाला सोडून ही मंडळी कुठेही गेलेले नाहीत। परंतु यांनी जो अट्टास केला, उलट चांगली सुरुवात त्यांनी केलेली आहे। आत्तापासून रेष मारून राजकारण करायला या पुढच्या काळात काही अडचण नाही। अरे तुमच्यात हिंमत असले हेजड्यानो, बँकेचे इलेक्शन होऊ दे, आमदारकी होऊ दे, जे इलेक्शन लागेल त्या इलेक्शनला सुपडा साफ केल्याशिवाय तुम्हाला आम्ही राहणार नाही। आत्तापर्यंत आम्ही घरात बसून होतो, परंतु या पुढच्या काळात राजरोजपणे उघडपणानं आम्ही जाहीर सभेत जाऊ आणि तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। साधं तुम्हाला वार्डात एक पोरगं निवडून आणता येत नाही, ज्याला नगराध्यक्ष म्हणून उभा राहतो, ते मोठं हुशारकी मारतो, त्याला निवडून येता येत नाही, आणि तो जर आमच्या सोसायटीत हस्तक्षेप करत असेल तर हे दुर्दैव आहे। या पुढच्या काळात तुमची एकही सीट कुठेही निवडून येणार नाही। आता घोडा मैदान जवळ आहे, बँकेचं इलेक्शन आहे, आमदारकीचं आहे,
असेल हिंमत तर हिजड्यानो या मैदानात तुम्हाला दाखवतो इसका. पण लोकांनी आमच्यावरती प्रेम केलं असताना तुम्ही जर चुकीच्या मार्गाने जात असेल तर हा मार्ग बरोबर नाही. तुम्ही म्हणता भाजपवाली शिटा पळवतात अमुक करतात, मग तुम्ही काही शेण खाल्लंय काय? तुम्ही आमच्या 13 शिटा असताना तुम्ही आमच्या लोकांना फूस लावून न्यायची गरज काय होती? आणि तुमच्या पदरात शेवटी काय पडलंय? आणि या पुढचं सुरेश शिंदेचं राजकारण की उघड असेल. आता लपून छपून आम्ही काय राजकारण करणार नाही. तुम्हीच आम्हाला हा मार्ग दाखवलेला आहे. त्यामुळे या पुढचे जे जे इलेक्शन होतील ते निश्चितपणानं आम्ही उघडपणानं हे करू. आम्हाला सर्व मंडळी अतिशय मदत केली. आमदार गोपीचंद पडळकर साहेब असतील, परत आमचे अण्णा पिशे असतील, भंडारराव साहेब आमचे मार्गदर्शक असतील, या परत आमदार साहेबांची PA पाटील असतील, महादेव पाटील, या सर्व मंडळींनी आमच्या बाजूने चंग बांधला आणि उभा राहिले. त्यांनी कुठलीही अट आम्हाला घातली नव्हती, परंतु आम्हाला सहकार्य करायच्या या भावनेतनं त्यांनी आम्हाला मदत केली. निश्चितपणानं त्यांनी जी आम्हाला मदत केलेली आहे त्यांचे उपकार आम्ही निश्चितपणानं येत्या ज्या ज्या इलेक्शन होतील त्या इलेक्शनानं निश्चितपणानं आम्ही फेडून टाकू. आणि म्हणून आज मी असं जाहीर करतो की ह्या ज्या हिजड्याने जे हे दाखवले आज, तुमच्या जर हिंमत असली तर उघडपणाने या मागणं वार करायचे धंदे बंद करा. आम्ही पाठीमागं कधीच वार केलेला आहे. वार करायचा असेल तर आम्ही समोर करतो. या पुढच्या काळात तीच भूमिका आमची कायम राहील. या निवडणुकीमध्ये आमचे नेते ज्यांनी आम्हाला जेव्हापर्यंत आमच्यावरती प्रेम केलं ते आमचे नेते अशोक पाटील साहेब यांनी आम्हाला अतिशय मोलाची साथ दिली. गेली अनेक वर्षे आमची त्यांची गेली 25-30 वर्षे दोस्ती आहे. तर ती दोस्ती कशी निभावायची असत्या ते अशोक पाटला तिच्याकडून शिकायला हवं. या पडत्या काळात देखील त्यांनी माझ्याबरोबर राहून मला मोलाचं सहकार्य केलं. Press the bell icon on the YouTube and never miss another update.